Hello everyone, welcome in SRG Technical. In this video, we will going to study syllabus topic 1.4.5 different methods of artificial respiration. कृत्रिम श्वासोच्छ्वास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट मेथड आहे स्काफर्स प्रोन प्रेशर मेथड. प्रोन म्हणजे पोटावर चेहरा करून झोपवणे. स्काफर्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे. स्काफर्स प्रोन प्रेशर मेथड. ओके. फर्स्ट आहे ले द पेशंट ऑन हिज बेली. ओके. पेशंटला पोटावरती असं ठेवायचं आहे. वन आर्म एक्सटेंडेड डायरेक्टली ओव्हरहेड. ओके. एक हात जो आहे तो डोक्याच्या वर त्याचा एक्सटेंड करायचा, न्यायचा आहे. द अदर आर्म बेंट ॲट एल्बो. दुसरा हात कोपरापासून बेंट करायचा आहे अँड विथ द फेस टर्न आउटवर्ड. आणि त्याचा चेहरा जो आहे तो आउटवर्ड घ्यायचा आहे, बाहेरच्या दिशेला घ्यायचा आहे. अँड रेस्टिंग ऑन द सेकंड हँड ऑफ द फोरआर्म सो दॅट द नोज अँड माउथ आर फ्री फॉर ब्रिदिंग. जसे की त्याचं नाक आणि त्याचा जो तोंड आहे तो श्वासोच्छ्वास करण्यासाठी फ्री असावा. सी पोझिशन नंबर 1. पोझिशन नंबर 1मध्ये दाखवल्याप्रमाणे पेशंटला पोटावरती असं ठेवायचं आहे, झोपवायचं आहे. त्याचबरोबर त्याचा एक हात जो आहे तो ओव्हरहेड एक्सटेंड करायचा आहे आणि सेकंड हँड एल्बोपासून खाली डाऊन करायचा आहे. आणि त्याचा जो चेहरा आहे ते चेहरा आणि नाक श्वासोच्छ्वास घेण्यासाठी मोकळा ठेवायचा आहे. ओके. ते पाहू शकता पोझिशन नंबर 2 दाखवलेले आहे. पोझिशन नंबर 2मध्ये पोझिशन नंबर 3. ओके. फिगर 1.4.1 स्काफर्स मेथड. नील स्टँडिंग द पेशंट्स टीट्स. ओके. ठीक आहे. स्टँडिंग म्हणजे रुतवणे, नील म्हणजे गुडघे टेकवून तिथं त्याचा जो पेशंट्स टीथ आहे, टीथ म्हणजे पेशंटच्या मांड्या आहे, तिथं रुतवायच्या आहेत, पकडायच्या आहेत. विथ युअर नीज. ओके. तुमच्या गुडघ्यासोबत प्लेस्ड ॲट सच अ डिस्टन्स फ्रॉम द हिप बोन्स ॲज विल अलाव यू टू ॲझ्युम पोझिशन नंबर 1. ओके. पोझिशन नंबर 1 प्रमाणे ठीक आहे. त्याचे जे नील्स आहेत, त्याचे जे टीथ्स आहेत ते नील्सने काय करायचे आहेत, स्टँडिंग करायचे आहेत, पकडायचे आहेत. ओके. प्लेस द पाम ऑफ द हँड्स. प्लेस द पाम्स ऑफ द हँड्स. पाम्स म्हणजे तळवे, हाताचे तळवे ठेवायचे आहेत ऑन द बॅक विथ फिंगर रेस्टिंग ऑन द रिब्स. ओके. विथ फिंगर रेस्टिंग ऑन द रिब्स. रिब्स म्हणजे फास्ट देणे. ठीक आहे. बोटाने तिथं ते फास्ट द्यायचं आहे तो कमरेला. द लिटल फिंगर जस्ट टचिंग द लोवेस्ट रिब. ओके. लिटल फिंगर जो असेल म्हणजे आपले करंगळी जे असेल इज टचिंग द लोवेस्ट रिब. ओके. with the thumb and fingers in a natural position and the tips of fingers just outside. See position number 1. अशा पद्धतीने स्काफर्स प्रोन प्रेशर मेथड आहे. त्याच्यातील थर्ड स्टेज जे आहे विथ आर्म्स हेल्ड स्ट्रेट. ओके. स्विंग फॉरवर्ड स्लोली सो दॅट वेट ऑफ युअर बॉडी इज ग्रॅज्युअली ब्राउट टू बिअर अपॉन द पेशंट्स. ठीक आहे. अशा पद्धतीने हात त्याचा स्विंग करायचा आहे आपला. दोन्ही हात स्विंग करायचे आहेत पाल्मने म्हणजे तळव्याने आणि फिंगरने पेशंटच्या पाठीवरती. ठीक आहे. जेणेकरून आपला जो प्रेशर आहे तो पेशंटच्या पाठीवरती आला पाहिजे. द शोल्डर शुड बी डायरेक्टली ओव्हर द हिल ऑफ द हँड ॲट द एंड ऑफ फॉरवर्ड स्विंग. सी पोझिशन नंबर 2. आपला जो शोल्डर आहे तो तिथे आला पाहिजे. डू नॉट बेंड युअर एल्बोज. आपल्या हाताचे कोपरे बेंड करायचे नाही आहेत. दिस ऑपरेशन शुड टेक अबाउट 2 सेकंड्स. या ऑपरेशनसाठी 2 सेकंद लागतील. नोट सूचना दिलेल्या आहे. प्रेशर शुड नॉट बी एक्सिडेड. जास्तीचा प्रेशर असायला नको. अँड शुड बी सुटेड टू द साईज अँड बॉडी स्ट्रक्चर ऑफ द पेशंट. प्रेशर शुड बी अप्लाइड ग्रॅज्युअली अँड नॉट सडनली. जो आपला प्रेशर आहे तो ग्रॅज्युअली हळूवारपणे अप्लाय करायचा आहे, एकदम अचानक प्रेशर अप्लाय नाही करायचा. नाव इमिजिएटली स्विंग बॅकवर्ड सो ॲज टू कम्प्लिटली रिमूव्ह द प्रेशर. आणि त्वरित आपलं काय करायचं आहे तो बॅकवर्ड स्विंग करायचा जेणेकरून प्रेशर जो आहे तो कम्प्लिटली रिमूव्ह झाला पाहिजे. सी पोझिशन नंबर 3. आफ्टर 2 सेकंड्स 2 सेकंद नंतर स्विंग फॉरवर्ड अगेन. ओके. परत काय करायचं आहे, पुढे स्विंग करायचं आहे. ओके. मागे पुढे करणे, स्विंग करणे म्हणजे मागे पुढे करणे. रिपीट डेलिबरेटली मुद्दाम जाणून बुजून 12 to 15 times a minute. 12 to 15 times a minute
the double movement of compression and relaxation, a complete respiration in 4-5 seconds. ओके, ठीक आहे. अशी ही जी प्रोसिजर आहे ती 12 ते 15 वेळा एका मिनिटामध्ये करायचं आहे. डबल मुवमेंट ऑफ कॉम्प्रेशन अँड रिलॅक्सेशन. कॉम्प्रेशन म्हणजे आकुंचन, ठीक आहे, आणि रिलॅक्सेशन म्हणजे प्रसरण. अ कंप्लीट रिस्पिरेशन इन 4-5 सेकंड्स. ओके, पूर्णपणे एक श्वासोश्वास घ्यायला 4-5 सेकंद लागतील. ॲज सून ॲज धिस आर्टिफिशियल रिस्पिरेशन, जसे की हे कृत्रिम श्वासोश्वास हॅज बीन स्टार्टेड अँड व्हाईल इट इज बिंग कंटिन्युएड, आणि याला जर सतत ठेवला असता, अँड असिस्टंट शुड लूजन एनी टाईट क्लोदिंग अबाउट द पेशंट्स नेक. ठीक आहे, आणि जो सहाय्यक आहे त्याने पेशंटच्या भोवतीचं जे पेशंटच्या गळ्याभोवतीचं जे टाईट कपडे आहेत ते लूज करायचे आहेत, ऑर वेस्ट कमरेभोवतीचे जे असणारे कपडे आहेत ते लूज करायचे आहेत. कीप द पेशंट्स वार्म. पेशंटला असं वार्म ठेवायचं आहे. डू नॉट गिव्ह एनी लिक्विड. ओके, ह्या प्रोसिजर करत असताना कोणतेही द्रव पदार्थ पेशंटला द्यायचं नाही आहे. व्हॉट एव्हर बाय माउथ अंटिल द पेशंट इज फुल्ली कॉन्शियस. ओके, तोंडाद्वारे जोपर्यंत शुद्ध अवस्थेत येत नाही तोपर्यंत कोणतंही लिक्विड त्याला द्यायचं नाही आहे. ओके, 5th स्टेप आहे टू अवॉइड स्ट्रेन. ताण टाळण्यासाठी ऑन द हर्ट व्हेन पेशंट रिवाइव्स. ओके, व्हेन पेशंट रिवाइव्स म्हणजे पुनरुज्जीवन होणे. ही शुड बी केप्ट लेईंग डाऊन अँड नॉट अलाउड टू स्टँड ऑर सिट अप. त्याला तोपर्यंत बसवायचं नाही आहे किंवा उभं राहायला द्यायचं नाही आहे. इफ द डॉक्टर हॅज नॉट अराइव्ड, जर का डॉक्टर्स येत नसतील बाय द टाईम वेळेवरती, द पेशंट हॅज रिवाइव्ड. ओके, द पेशंट हॅज रिवाइव्ड. ही शुड बी गिवन सम स्टिम्युलंट. ओके, त्याला तोपर्यंत उत्तेजक असे सच ॲज 1 टीस्पूनफुल ऑफ ॲरोमिक स्पिरिट. ॲरोमिक स्पिरिट आहे ते त्याला उत्तेजक म्हणून, म्हणजेच ॲरोमिक म्हणजे सुगंधित स्पिरिट जे आहे ऑफ अमोनियाचा, तो त्याला द्यायचा आहे 1 चमचाभर. टीस्पूनफुल म्हणजे 1 चमचाभर. इन अ स्मॉल ग्लास ऑफ वॉटर, थोड्याशा छोट्याशा ग्लासमध्ये पाण्यासोबत. ऑर अ हॉट ड्रिंक ऑफ कॉफी. ओके, म्हणजे कॉफीचा एक गरम घोट त्याला द्यायचा आहे, ऑर टी किंवा चहा द्यायचा आहे, एटसेट्रा. द पेशंट शुड बी केप्ट वार्म. ओके, जेणेकरून पेशंटची जी बॉडी आहे ती गरम राहील. 6 नंबर स्टेप, ब्रीफ रिटर्न ऑफ नॅचरल रिस्पिरेशन इज नॉट अ सर्टन इंडिकेशन फॉर स्टॉपिंग द रिस्कसायटेशन. ओके, अ ब्रीफ रिटर्न ऑफ नॅचरल रिस्पिरेशन, त्वरित तो जर रिकवर होत असेल, नॅचरल म्हणजे नैसर्गिक श्वासोश्वासासाठी, इज नॉट अ सर्टन इंडिकेशन, हे काही निश्चित असं लक्षणं नाही आहे. फॉर स्टॉपिंग द रिस्कायटेशन म्हणजेच पुनरुत्थान थांबवण्याचं हे त्वरित लक्षण नाही आहे. नॉट इनफ्रिक्वेंटली. ओके, म्हणजे क्वचितच तर नाही आहे. द पेशंट आफ्टर द टेम्पररी रिकव्हरी ऑफ रिस्पिरेशन, जर का पेशंट तात्पुरत्या स्वरूपात श्वासोश्वास घेत असेल, स्टॉप ब्रिदिंग अगेन. ठीक आहे, स्टॉप्स ब्रिदिंग अगेन म्हणजे तो परत काय करू शकतो, श्वासोश्वास घेणे थांबवू शकतो. द पेशंट शुड बी वॉच्ड अँड, म्हणूनच पेशंटवरती लक्ष ठेवायचे आहे. वॉच्ड अँड इफ नॅचरल ब्रिदिंग स्टॉप्स, जर नैसर्गिक श्वासोश्वास त्यानं स्टॉप केला, आर्टिफिशियल ब्रिदिंग शुड बी रिझ्युम्ड ॲट वन्स. पुन्हा एकदा काय करायचं आहे, कृत्रिम श्वासोश्वास तिथं प्रक्रिया सुरू करायची आहे. स्टेप नंबर 7, इन कॅरिंग आउट रिस्कसायटेशन इट मे बी नेसेसरी टू चेंज द ऑपरेटर. ओके, इन कॅरिंग आउट रिस्कसायटेशन इट मे बी नेसेसरी टू चेंज द ऑपरेटर. ऑपरेटर जो कोणी आहे रिस्कसायटेशन जो करत आहे, पुनरुत्थान जो करत आहे, तिथं जर ऑपरेटरला चेंज करण्याची आवश्यकता भासत असेल, द चेंज शुड बी मेड विदाउट लुझिंग द रिदम ऑफ रिस्पिरेशन. ओके, चेंज करायचा आहे परंतु तिथे कोणतेही रिदम तिथे मिस करायचं नाही, म्हणजे तो रिस्पिरेशनचा श्वासोश्वास देण्याचा जो ताल आहे तो मिस करायचा नाही आहे. बाय दिस प्रोसिजर नो कन्फ्युजन रिझल्ट्स ॲट द टाईम ऑफ चेंज. बाय दिस प्रोसिजर तिथं कोणताही गोंधळ नाही झाला पाहिजे. रिझल्ट्स ॲट द टाईम ऑफ चेंज ऑफ ऑपरेटर अँड रेग्युलर रिदम इज केप्ट अप. ओके, आणि जो ओरिजिनल जो ताल होता तो ठेवायचा आहे. ओके, सेकंड पहा. सेकंड जो आर्टिफिशियल रिस्पिरेशन मेथड आहे, सिल्व्हस्टर्स मेथड, आर्म लिफ्ट चेस्ट प्रेशर मेथड. आर्म लिफ्ट चेस्ट प्रेशर मेथड. ओके, आर्म म्हणजे त्याचे हात लिफ्ट करायचे आहेत, वर उचलायचे आहेत, छातीवरती त्याच्या प्रेशर द्यायचं आहे, ती पद्धत आहे सिल्व्हस्टर्स मेथड. ओके, मेथड नंबर 2, पोझिशन नंबर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे पेशंटला जो आहे तो अशा पद्धतीने लेआउट करायचा आहे जमिनीवरती. ठीक आहे, त्याचे आर्म जे आहेत ते लिफ्ट करायचे आहेत छातीवरती, आणि पुन्हा पोझिशन नंबर 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे ओके, आर्म त्याचे एल्बोपर्यंत हे करून, एल्बोला त्याचे आर्म फोल्ड करून आपण त्याच्या चेस्टवरती हळूवारपणे प्रेशर द्यायचं आहे. ठीक आहे, फिगर नंबर 1.4.2 मध्ये दाखवल्याप्रमाणे दिस मेथड इज इल्युस्ट्रेटेड इन अबव फिगर 1.4.2. द पेशंट इज लेड ऑन हिज बॅक. ठीक आहे, पेशंटला त्याच्या पाठीवरती झोपवायचं आहे. हिज आर्म्स आर ग्रास्प्ड, त्याचे हात पकडायचे आहेत अबाव द रिस्ट. ओके, अबाव द रिस्ट अँड
म्हणजे जे मनगट आहे त्या मनगटाच्या वरून त्याचे हात पकडायचे आहेत अँड ड्रॉ फर्स्ट अपवर्ड, आणि पहिल्यांदा त्याचे हात जे आहेत ते वरती न्यायचे आहेत, अपवर्ड न्यायचे आहेत अँड देन अबाव द हेड अंटिल दे टच द फ्लोअर. ओके, आणि जोपर्यंत जमिनीला टेकत नाही तोपर्यंत त्याचे हात काय करायचे आहेत, पुन्हा खाली घ्यायचे आहेत. देन दे आर ब्राउट बॅक टू द चेस्ट, आणि मग त्याचे जे हात आहेत ते परत छातीवरती आणायचे आहेत अँड प्रेशर इज एक्झर्टेड इन डाऊनवर्ड डिरेक्शन, आणि जो दाब आहे तो खालच्या दिशेला द्यायचा आहे. प्रेशर इज एक्झर्टेड ऑन डाऊनवर्ड डिरेक्शन. द मेन डिफेक्ट, ओके, याच्यातील जो मेन त्रुटी आहे, डिफेक्ट आहे ऑफ दिस मेथड इज दॅट, असं की टंग विच इज बोनलेस मास ऑफ मसल. ठीक आहे, जी जीभ आहे पेशंटची ती काय आहे, बोनलेस असल्याने, म्हणजे स्नायूंचं बोनलेस असल्याने काय होणार आहे, हॅव्हिंग लॉस्ट इट्स टोन ड्यू टू लॅक ऑफ रिस्पिरेशन. श्वासोश्वास प्रक्रिया नसल्यामुळे तिथं काय होणार आहे, त्याचा जो टोन आहे तो लॉस असेल. टेंड टू फॉल बॅक. ओके, टेंड टू फॉल बॅक. टेंड म्हणजे त्याचा जो कल आहे, टेंड टू फॉल बॅक अँड ब्लॉक द विंड पाईप. श्वासनलिका तो ब्लॉक करून ठेवतो इन अबाउट 50% ऑफ केसेस. 50% केसेसमध्ये अशाच पद्धतीने घटना होतात. कॉझिंग अ चोक, तिथे एक चोक तयार होतो. ओके, म्हणजे ब्लॉक तयार होतो. सो अ सेकंड ऑपरेटर हॅज टू पुल आउट द टंग. दुसरा जो सहाय्यक असेल, ऑपरेटर जो असेल, त्याचा जी टंग आहे, जी जीभ आहे ती पुल आउट करायचे, बाहेर ओढायचे अँड होल्ड इट सो, आणि बाहेर पकडून ठेवायचे. बट समटाईम्स नो सेकंड मॅन मे बी अवेलेबल. परंतु काही वेळा कदाचित सेकंड मॅन अवेलेबल नसेल तर इफ हावेवर लार्ज थिक पॅड इज प्लेस्ड बिहाइंड द शोल्डर्स. ओके, खांद्याच्या पाठीमागे काय करायचं आहे, एक उशी ठेवायची आहे, उशीसारखा भाग, जाड भाग ठेवायचा आहे अवेलेबल. ओके, बिहाइंड द शोल्डर्स सो दॅट द हेड लाईज डँगलिंग, जेणेकरून त्याचं जे डोकं आहे ते डँगलिंग होईल. ओके, डाऊनवर्ड, डँगलिंग डाऊनवर्ड म्हणजे खाली झुकणे. द टंग डज नॉट सीम टू obstruct, जेणेकरून त्याची जी जीभ आहे ती मध्ये अडथळा होणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने सिल्व्हस्टर्स मेथड जे आहे, आर्म लिफ्ट चेस्ट प्रेशर मेथड, ही अप्लाय करायची आहे. ओके, थर्ड मेथड आहे निल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. निल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. ओके, पोझिशन नंबर 1, पोझिशन नंबर 2. ओके, पोझिशन नंबर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे पेशंट्सला काय करायचं, प्रोन करायचं. प्रोन करणे म्हणजे पोटावर चेहरा करून झोपणे. ओके, त्यानंतर पोझिशन नंबर 2 दाखवल्याप्रमाणे आपण डिस्कशन करूया. थर्ड मेथड निल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. ओके, इथं पाहू शकता पोझिशन नंबर 3 पण दाखवलेले आहे, पोझिशन नंबर 4 मध्ये सुद्धा दाखवलेले आहेत. दिस मेथड निल्सन्स आर्म लिफ्ट चिप्स मेथड. ओके, दिस मेथड इज कन्सिडर्ड टू बी द बेस्ट. ही मेथड अतिशय उत्कृष्ट अशी मानली गेली. बिंग मोस्ट इफेक्टिव्ह, अधिक परिणामकारक आहे. इझी टू टीच, शिकवण्यासाठी सोपे आहे. अँड फेअरली इझी टू परफॉर्म, आणि बऱ्यापैकी परफॉर्म करायला सोपी आहे. द मेथड इज इल्युस्ट्रेटेड इन फिगर 1.4.3 अबाव. द पर्सन लाईज प्रोन विथ बोथ आर्म फोल्डेड अँड हँड्स रेस्टिंग. ओके, पर्सनला काय करायचं, प्रोन करायचं म्हणजे पोटावरती झोपवायचं विथ बोथ आर्म फोल्डेड, दोन्ही हात फोल्ड केलेले, अँड हँड्स रेस्टिंग वन अँड हँड रेस्टिंग वन ऑन द अदर अंडर हिज हेड. ओके, डोक्याच्या खाली त्याचे काय करायचे आहे, हात रेस्ट करायचे आहेत. द आर्म आर ग्रास्प्ड. ओके, आर्म्स आर ग्रास्प्ड, त्याचे हात पकडायचे आहेत अबाव द एल्बो, कोपऱ्याच्या वरती, अँड लिफ्टेड अंटिल फर्म रेजिस्टन्स इज मेट. ओके, आणि काय करायचं, वरती उचलायच्या जोपर्यंत त्याला एक छोटासा रोधक मिळत नाही, इज मेट. ओके, दिस दिस इंड्यूस्ड ॲक्टिव्ह इन्स्पिरेशन. ह्याच्याने काय होणार आहे, ॲक्टिव्ह इन्स्पिरेशन होईल. ओके, इन्स्पिरेशन म्हणजेच प्रसरण पावणे. ठीक आहे, ॲक्टिव्ह इन्स्पिरेशन. देन दे आर लेट डाऊन अँड प्रेशर अप्लाइड ऑन द बॅक टू कॉज ॲक्टिव्ह एक्सप्रेशन. ओके, ठीक आहे. द मुवमेंट इन दिस मेथड फॉलो द सिक्वेन्स गिवन बिलो. या मेथडमध्ये मुवमेंट जे आहेत ते खालील सिक्वेन्सप्रमाणे फॉलो करायचे आहेत. पोझिशन नंबर 1, प्लेस विक्टीम प्रोन. ओके, विक्टीमला जो आहे प्रोनवरती म्हणजे पोटावरती झोपवायचं आहे. दॅट इज फेस डाऊन, म्हणजे चेहरा खाली असेल. विथ हिज आर्म फोल्डेड विथ वन पाल्म ऑन द अदर अँड हेड रेस्टिंग ऑन हिज चेक ओव्हर द पाम्स. नील ऑन one or both knees. Kneel on one or both. ओके, नील म्हणजे गुडघे टेकणे. ऑन वन ऑर बोथ नील्स ॲट विक्टिम्स हेड. प्लेस युअर हँड ऑन द विक्टिम्स बॅक बियॉन्ड द लाईन ऑफ आर्म पिट्स विथ युअर फिंगर्स स्प्रीड आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स. ओके,
तुमच्या बोटाने काय करायचं, खालून वरपर्यंत ते काय करायचं, मूव्ह करायचे. द थम्स जस्ट टचिंग इच अदर. ओके, दोन्ही थम्स जे आहेत, अंगठे जे आहेत ते एकमेकाला टच होतील अशा पद्धतीने. पोझिशन नंबर 2, देन जेंटली रॉक फॉरवर्ड कीपिंग आर्म स्ट्रेट अंटिल they are nearly vertical, thus steadily pressing the victim's back. This completes expiration. Okay, position number 2, synchronizing the above movement, rock backwards, releasing pressure and slide your hands downward along the victim's arms and grasp his upper arm just above the elbows. Continue to rock backwards. Position number 4, as you rock back, gently raise and pull the victim's arm towards you until you feel tension in his shoulders. Okay, this expands his chest and results in respiration. To complete the cycle, lower the victim's arm and move your hands up for initial position. Okay, पोझिशन नंबर 3 आणि पोझिशन नंबर 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे जे विक्टीमचे आर्म्स आहेत ते एल्बोच्या खाली ते पकडून काय करायचं आहे, जे त्याचे जे दोन्ही अंगठे आहेत हे पहा, दोन्ही अंगठे इथे मिळतील अशा पद्धतीने त्याचे आर्म जे आहेत ते हे करायचे आहेत, एक्सपांड करायचे आहेत आणि आपल्या आणि आपल्या हाताने काय करायचं, त्याचे आर्म्स हे अशा पद्धतीने पुढे ओढायचे आहेत जेणेकरून त्याच्या शोल्डरवरती ताण येईल इतपत. ओके, पोझिशन नंबर 4 मध्ये दाखवल्याप्रमाणे. ठीक आहे, याच्याने काय होईल, त्याची जी चेस्ट आहे ती एक्सपिरेशन होईल, इन्स्पिरेशन होईल. ओके, आकुंचन प्रसरण पावेल आणि छोटासा त्याला तिथे श्वासोश्वास मिळण्यास सुरुवात होईल. माउथ टू माउथ मेथड ऑफ आर्टिफिशियल रिस्पिरेशन. ओके, तोंडाद्वारे कृत्रिम श्वासोश्वास देण्याची पद्धती. प्लेस विक्टीम ऑन हिज बॅक. ओके, विक्टीमला त्याच्या पाठीवरती प्लेस करायचा, ठेवायचा आहे. प्लेस हिज हेड स्लाइटली डाऊन हिल इफ पॉसिबल. त्याचं जे डोकं आहे ते स्लाइटली म्हणजे हळूवारपणे डाऊन हिल ठेवायचं, खाली ठेवायचं आहे इफ पॉसिबल, जर पॉसिबल असेल तर. अ फोल्डेड कोट ऑर सिमिलर ऑब्जेक्ट अंडर विक्टीम शोल्डर्स. ओके, अ फोल्डेड कोट, घडी केलेला कोट किंवा त्याच्यासारखाच सिमिलर ऑब्जेक्ट अंडर विक्टीम शोल्डर विल हेल्प टू मेंटेन प्रॉपर पोझिशन. टिल्ट हेड बॅक. ओके, टिल्ट हेड बॅक, डोकं त्याचं मागे ठेवायचं सो दॅट द चिन म्हणजे जे हनुवटी आहे पॉईंट स्ट्रेट फॉरवर्ड, जी हनुवटी आहे ती फॉरवर्ड होईल. ओके, ग्रास्प विक्टीम्स जॉ. विक्टीमचा जो जॉ आहे, जबडा आहे, तो ग्रास्प करायचा, पकडायचा ॲज इल्युस्ट्रेटेड इन पोझिशन नंबर 1 अँड रेज इट अपवर्ड. आणि त्याला पुढे अपवर्ड करायचं आहे अंटिल द लोअर टीथ आर हायर दॅन द अप्पर टीथ. ओके, खालील दात जे आहेत ते मोठे होत नाहीत वरील दातांपेक्षा, तोपर्यंत त्याचा जो जॉ आहे, जबडा आहे, तो काय करायचा, वरती घ्यायचा आहे, रेज इट अपवर्ड. ऑर प्लेस फिंगर ऑन बोथ साइड्स, किंवा दोन्ही बोटे दोन्ही साईडला ठेवायचे आहेत ऑफ जॉच्या जबड्याच्या इथे, नियर इयर लोब्स. ओके, नियर इयर लोब्स ते पाहू शकता, इयर लोब्स म्हणजे कानाच्या इथे, अँड पुल अपवर्ड. ओके, ओढायचे आहेत. ठीक आहे, मेंटेन जॉ पोझिशन थ्रू आउट रिस्कसायटेशन पिरियड. ओके, रिस्कसायटेशन म्हणजेच काय, पुनरुत्थान. ओके, रिस्कसायटेशन पिरियड टू प्रिव्हेंट टंग फ्रॉम ब्लॉकिंग एअर पासेज. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने जीभ जी आहे ती काय करणार आहे, ब्लॉकिंग करण्यापासून प्रिव्हेंट करेल, रोखेल एअर पासेज, हवा पास होण्यासाठी. अशा पद्धतीने पोझिशन नंबर 1 मध्ये दाखवल्याप्रमाणे पेशंटला लेड करायचं आहे, खाली झोपवायचं आहे. ओके, त्याचं जी हनुवट आहे ती वरती होईपर्यंत आणि त्याचा जो जॉ आहे, जबडा आहे, तो ओपन करायचा आहे. जोपर्यंत ओपन करायचा आहे तोपर्यंत की म्हणजेच त्याचा जो खालील दात आहे तो मोठा दिसणार नाही वरील दातांपेक्षा. ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, त्याचबरोबर थर्ड पोझिशन आहे टेक अ डीप ब्रेथ. एक तुम्ही हळू खोलवर श्वास घ्यायचा आहे अँड प्लेस युअर माउथ ओव्हर विक्टीम्स माउथ. ओके, आणि तुमचं जे तोंड आहे ते विक्टीमच्या तोंडावरती ठेवायचं आहे पोझिशन नंबर 2 मध्ये दाखवल्याप्रमाणे. मेकिंग एअर टाईट कॉन्टॅक्ट. ओके, एअर टाईट कॉन्टॅक्ट तिथे ठेवायचा आहे. पिंच द विक्टीम्स नोज. पिंच म्हणजे असं चिमटीत पकडायचं आहे, विक्टीम्स नोज म्हणजे नाक पकडायचं आहे. शट विथ थम्स अँड 4 फिंगर. ओके, अंगठ्याने आणि 4 फिंगर्सने त्याचं नाक चिमटीत पकडायचं आहे. ऑर क्लोज नोस्ट्रिल्स, किंवा त्याचे नाकपुडे आहेत ते बंद करायचं आहे बाय प्रेसिंग युअर चिक अगेन्स्ट देम. ठीक आहे, इफ यू हेजिटेट, जर तुम्हाला संकुचित वाटत असेल, ॲट डायरेक्ट कॉन्टॅक्ट प्लेस अ पोरस क्लॉथ बिटवीन यू अँड विक्टीम. एक छोटासा कापड ठेवायचा, पोरस म्हणजे पारदर्शी. इफ अँड इनफॅक्ट प्लेस युअर माउथ ओव्हर इट्स माउथ अँड नोज. ओके, फोर्थ स्टेप आहे ब्लो इन टू विक्टीम्स माउथ. ओके, ब्लो करणे म्हणजे फुंकणे, विक्टीमच्या तोंडामध्ये ती हवा फुंकायची आहे. जेंटली इफ इनफॅक्ट
अंटिल हिज चेस्ट रायझेस, जोपर्यंत त्याची छाती फुगत नाही तोपर्यंत. रिमूव्ह युअर माउथ टू लेट हिम एक्सेल. ओके, तुमचं तोंड रिमूव्ह करायचं. ते हिम एक्सेल, एक्सेल म्हणजे उधळणे, त्याचं माउथ उधळेल जोपर्यंत उधळत नाही तोपर्यंत. टर्निंग युअर हेड टू हिअर आउट रश ऑफ एअर. ओके, तुमचं जे हेड आहे ते काय करा, बाहेर घ्या, कारण तिथून हवा रश आउट होईल. द फर्स्ट 8 to 10 ब्रीथ्स, पहिले 8 ते 10 श्वासोच्छ्वास जे आहेत शुड बी ॲज रॅपिड ॲज व्हिक्टीम विल रिस्पॉन्स. ओके, हे फास्ट करायचे आहेत, रॅपिड करायचे आहेत, ॲज व्हिक्टीम विल रिस्पॉन्ड, जोपर्यंत व्हिक्टीम रिस्पॉन्ड करत नाही तोपर्यंत. देअर आफ्टर रेट शुड बी स्लोड टू अबाउट 12 times a minute. ओके, त्यानंतर काय करायचं, जो रेट आहे तो स्लो करायचा आहे. 1 मिनिटामध्ये 12 वेळा होईल असे, 20 times इनफॅक्ट, किंवा 20 वेळा होईल असे. फर्स्ट ॲड प्रथमोपचार ट्रीटमेंट शाल बी गिवन ॲज पर द कंडिशन ऑफ द पर्सन. स्क्रॅचेस शाल बी वॉश्ड बाय क्लीन वॉटर अँड wounds be cleaned with dilute Dettol and apply iodine with cotton. If wound are deep, apply appropriate tube and cover with cotton tape. Call the doctor if patient is not in a position to walk to the hospital for appropriate treatment. Complete rest is advised under the medical treatment of the doctor. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सर्व मेथड्स ते डिस्कशन केलेलं आहेत. आर्टिफिशियल रेस्पिरेशनच्या सिलेबस टॉपिक 1.4.5 डिफरंट मेथड्स ऑफ आर्टिफिशियल रेस्पिरेशन, कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. फर्स्ट होतं स्क्राफर्स प्रोन प्रेशर मेथड. प्रोन म्हणजे पोटावरती त्याला झोपवणे. ठीक आहे, त्याचबरोबर सेकंड मेथड जे आहे सिल्व्हस्टर्स मेथड. ओके, सिल्व्हस्टर्स मेथड आर्म लिफ्ट चेस्ट प्रेशर मेथड. थर्ड मेथड आहे निल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड. ओके, निल्सन्स आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड ते पाहू शकतो आपण. ओके, त्याचबरोबर आपण सर्वात पॉप्युलर जी मेथड आहे माउथ टू माउथ मेथड ऑफ आर्टिफिशियल रेस्पिरेशन. ओके, तोंडावाटे कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याची पद्धती ही सर्वात पॉप्युलर मानली जाते. त्यासुद्धा पद्धतीचं आपण इथे डिस्कशन केलेलं आहे. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 1.4.6 डूज अँड डोंट्स फॉर सेफ्टी इन सबस्टेशन्स. ओके, सबस्टेशन्समध्ये काही करायचं आहे, काय न करायचं आहे सुरक्षिततेसाठी, हा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरसाठी पाहत राहा SRG टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.